आज भाजपकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। प्रदेश भाजपकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली आहे। अमित साटम यांना मुंबई भाजपचा अध्यक्ष बनवण्यात आलाय। प्रवीण दरेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती, पण अमित साटम यांना मुंबई अध्यक्ष बनवण्यात आले। मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता बसवण्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अथक परिश्रम करेल। मात्र बरेच आव्हानं देखील तुमच्या समोर आहेत, कारण की निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे प्रभाग रचना झालेली आहे एकीकडे, दुसरीकडे आता काही दिवसातच या तारखा देखील आहेत त्या घोषित होते। त्यामुळे काय काय नेमके आव्हान असणार आहेत? आव्हान म्हणजे मुंबई शहराचा विकास करणं हा एक आव्हान आहे। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, त्यांना रोखणं हे एक आव्हान आहे। मुंबई शहराचा रंग बदलू नये, मुंबईमध्ये वर्सोवा पॅटर्न राबवला जाऊ नये, त्याकरता प्रयत्न करणं हे आमच्या समोरचं आव्हान आहे। आणि मुंबईकरांच्या आशीर्वादानं प्रत्येक आव्हानाला आम्ही तोंड देऊन याच्यातनं मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही प्रयत्न करू। तुम्ही म्हणालात वर्सोवा पॅटर्न, मात्र तुम्हीच काढला होता की ज्या पद्धतीने आतंकवादीचा झेंडा, या हिरवे झेंडे तुम्ही वारंवार म्हणतात की तुमच्याच मतदारसंघामध्ये खरं तर ही घटना घडली होती आणि तुम्हीच यावर आवाज उठवलेला होता। त्यामुळे पुन्हा एकदा त्या नरेटिव्हला तुम्हाला सामोरं जायचं असं म्हणायचं? असं आहे की आपण हे मुंबईकरांनी हे पाहिलेलं आहे की कुणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे हे फडकले होते, कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्ब स्फोटचा आरोपी हा प्रचार करत होता। आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न वारंवार हे मुंबई शहरामध्ये कुणीतरी करण्याचा प्रयत्न हे करत आहेत। मराठीच्या मुखवट्या आडी एक हिरव्या अशा प्रकारचं राजकारण कुणीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे सर्व प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय मुंबईकर जनता गप्प बसणार नाही। मात्र प्रामुख्याने आता पुन्हा एक नव्याने एक आव्हान तयार झालेले आहे, कारण की 20 वर्ष जे दूर गेलेले होते ठाकरे, ते दोन्ही ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत, ते निवडणुकीला एकत्र सामोरं जातील अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे ते देखील तुमच्याकडे आव्हान आहे। कुणीही एकत्र आलं तरी गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहरासाठी केलेलं काम आदरणीय देवेंद्रजींनी या मुंबई शहरामध्ये घडवून आणलेले क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, गृहनिर्माण योजना असतील, बीडीडी चाईमध्ये मराठी कुटुंबांना त्याच ठिकाणी दिलेलं घर असेल, हे सर्व बदल मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत। आणि त्यामुळे कुणीही एकत्र आलं कुणी एकत्र आलं नाही, त्यापेक्षा मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईकरांचं स्वप्न कोण साकार करू शकतं। महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या प्रकारे कामं या मुंबई शहरासाठी झाली, तशाच प्रकारची कामं ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ही झाली पाहिजेत। आणि हे मुंबई आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।